गंगापूर धरणातून 10,988 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। रामकुंड गोदाघाट परिसर त्यामुळे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। गोदाघाटावरील अनेक मंदिरं सुद्धा पुराच्या पाण्याखाली गेली आहेत। तर आज सुद्धा नाशिकला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय, म्हणून सगळ्यांची धाकधूक वाढली आहे। नाशिकची दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी पाऊस तर सध्या थांबला आहे, पाऊस ओसरला आहे, मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय, कारण धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, तेवढ्या क्षमतेने ते वाहत आहे। आणि म्हणून हा गोदाघाटचा परिसर बघितला तर अगदी दुतोंड्या मारुती पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यानुसार संपूर्ण नाशिक शहराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर याच संदर्भातली अगदी सविस्तर अपडेट त्या ठिकाणावरून जाणून घ्यायची आहे। त्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे अगदी गोदाघाटावरून आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, सध्याची काय परिस्थिती आहे आणि नागरिकांचं काय म्हणणं आहे, सतर्कता कशी बाळगली जाते? सेजल, काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी घट झालेली आपल्याला बघायला मिळेल। काल अगदी रात्रीपर्यंत दुतोंड्या मारुती पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली बुडालेला होता, मात्र आता पावसाचा जोर नाशिकमध्ये कमी झाला आहे, त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे, मात्र पूर परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत सद्यस्थितीमध्ये आपल्याला गोदावरीच्या पुराचं पाणी गेलेलं बघायला मिळेल। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे 10,988 म्हणजे जवळपास 11,000 क्युसेकनं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे। परिणामी रामकुंड गोदाघाटाचा संपूर्ण परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि या सगळ्या परिसरातला जो आजूबाजूचा परिसर आहे, जी छोटी मोठी हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये हॉटेल्समध्ये देखील गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे या सगळ्या परिसरामधलं जनजीवन जे आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं आपल्याला बघायला मिळेल। आपल्याला माहिती आहे की रामकुंडावर देशभरातून दररोज हजारो भाविक आपल्या नातेवाईकांच्या दशक्रिया विधी असेल किंवा अन्य विधीसाठी येत असतात, मात्र त्या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये पाणी, त्यामुळे अगदी रस्त्यावर हे सगळे विधी करण्याची वेळ सध्या या सगळ्या भाविकांवर आलेली आपल्याला बघायला मिळेल। आज देखील नाशिकला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज जर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली तर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढवला जाण्याची शक्यता आहे। हे जे पाणी आहे हे सध्या आता आपण जर बघितलं तर नाशिक पासून पुढे चांदोरी सायखेडा या गावांमधून पुढे नांदूर मधमेश्वरला जातं, तिथून पुढे जायकवाडीच्या दिशेने हा सगळा प्रवाह जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे चांदोरी सायखेडा गावामध्ये काही प्रमाणात पाणी शिरलंय, त्यामुळे तिथल्या नागरिकांना काही प्रमाणात स्थलांतरित केलं जात आहे। प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टीम्स ज्या आहेत त्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी सध्या प्रशासनाकडून घेतली जाते आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।